फोटो वगैरे काढायचे त्याच्यावर. आपल्या सर्वांना एक विनंती आहे. आवाज येतोय का क्लिअर? कृपया येत असेल तर सांगा तसं. ठीक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ महाराज की जय. राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय. आपणा सर्वांना सर्वप्रथम सप्रेम जयगुरु. आज या ठिकाणहून श्री संत मोझरकर महाराज विचार मंच या फेसबुक पेजवर लाईव्ह येण्याचा एक जे निमंत्रण मला मिळालं आहे, हे एक माझ्यासाठी सुवर्ण संधी असल्याप्रमाणेच आहे. तर असल्या कठीण काळातसुद्धा, या कठीण वेळेतसुद्धा महाराजांचं कार्य, त्यांच्या विचार, त्यांचं साहित्य या ठिकाणून आपणा सर्वांपर्यंत पोहोचत आहे. तर ही एक खरोखरच चांगली बाब आहे. एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणून होत आहे असं मला वाटत आहे. आणि या कोरोनाच्या काळात जो हा आपण उपक्रम राबवत आहे, खरोखरच याला द्यावे तितके स्तुत्य कमीच आहे. तर या ठिकाणी जे काही माझे मित्र, मोठे सर्व बंधू भार्गव जे काही आहे, त्या सर्वांना माझा सप्रेम जयगुरु. आजच्या या प्रवचनरूपी सेवेचा माझा जो विषय आहे तो म्हणजे मानवी जीवनाचे साफल्य. खरं तर या विषयावर मी सांगणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखेच आहे. कारण मी काही एवढी तत्वज्ञानी नाही, एवढे भारज्ञानी नाही की तुम्हाला या विषयावर प्रवचन देऊ शकेल. आणि म्हणून यावेळी आपण सर्वांनी
ते शब्द समजून घेऊन मला एक आपलीच मुलगी म्हणून एक प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगते. तर मानवी जीवनाचे साफल्य या विषयावर मी काय सांगावं. तर यावर मला जर बोलायचं असेल तर सर्वप्रथम त्या गुरुदेवाचं अभिवादन करते. मानवी जीवनाचं साफल्य जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी गरजेचा आहे सत्संग, संतांचा संग. कारण या मानवी देह जो आपल्याला मिळालेला आहे हा त्या गुरुदेवाच्याच कृपेने आपल्याला मिळालेला आहे. मग या मानवी देहाचं, या नरदेहाचं आपल्याला सार्थक करायचं आहे, साफल्य करायचं आहे, तर ते आपण कसं करावं. तर यासाठी एकच उपाय, तर तो म्हणजे की संतांचं ऐकणं. संतांनी आपल्याला त्यावर सांगितलेलं आहे की या नरजन्मात आल्यानंतर आपण कसं काय आपल्या या नरदेहाचं, या जन्माचं सार्थक करू शकतो. हा नरदेह जो आम्हा तुम्हाला मिळालेला आहे ना, यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागले, खूप प्रयास करावे लागले, आणि तेव्हा कुठे आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. संत तुकाराम महाराज सांगतात की एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. या भूतलावर अनेक अशा योन्या आहेत, अनेक शरीर आहेत, आणि जेव्हा आपण त्या सर्व योनीतून फेरफटका मारून आलो तेव्हा कुठे आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे, हा नरचा जन्म मिळालेला आहे. महाराज म्हणतात, मानव पशु योनीतूनही आला, नराचा नारायण होणे त्याला, यासाठी संस्कार देऊनी साबरीला क्रमाक्रमाने. झालं, मानवाची पशु योनी मुक्त झाली, तो नराच्या जन्मात आला, या नराच्या देहात आला. पण पुढे काय. या जन्मात तर आलो, हे शरीर तर घेतलं, हा बहुमूल्य ठेवा तर मिळाला, पण याचं साफल्य कसं करावं. मग याचं साफल्य जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर त्यासाठी एकच उपाय, तो म्हणजे संतांना शरण जाणे, संतांचं ऐकणे. आणि संतांनी आपल्याला कोणता उपाय सांगितला, तर देवाचं नाम जपणे, देवाचं नाम स्मरण करणे. आता तुम्ही म्हणाल की संत आम्हाला सांगणारे कोण आहे ना, की संतांचं काय ऐकावं आम्ही, का संतच का, दुसरे कोणते प्रश्न नाहीत का, दुसरा कोणता विचारवंत नाहीत का तुम्ही संतांचंच आम्हाला सांगता. तर संत कोण, तर यावर संत एकनाथ महाराज सांगतात, संत तेची हरी, हरी तेची संत, ऐसे वेदचारी बोलतात. संत म्हणजेच हरी आणि हरी म्हणजेच संत, अर्थात संत म्हणजेच देव आणि देव म्हणजेच संत. आणि असे कोण सांगतात, तर चारही वेद कथन करतात की संत हा देवाचाच अवतार आहे आणि देव म्हणजेच संत आहे. आणि म्हणून त्या संतांना आपण शरण गेलं पाहिजे मायबापू. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात, हे संत ईश्वर एकही, नाही कार्य उनका है जुदा. महाराज म्हणतात, साधू संत देव धर्म, मानवोद्धारची त्यांचे कर्म. या संतांचं, त्या देवाचं एकच कार्य असतं, तर ते म्हणजे की या मानव देहाचा, या नरदेहाचा उद्धार कसा व्हावा, या मानवी जीवनाचा उद्धार कसा व्हावा, आणि त्याकरिता ते नेहमी झटत असतात, ते आपल्याला सांगत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. मग आपलं काय काम आहे, तर त्या संतांचं ऐकणं, त्यांचे विचार, त्यांचे उपदेश आपण अंगीकारणं, ते बांधून घेणं, ते समजून घेणं आणि या संसारामध्ये पुढे वाटचाल करणं. पण अलीकडे काय झालेलं आहे की हो, महाराजांनी सांगितलं आम्हाला की संत समागम साधा गडे हो, संत समागम साधा. पण या संसारामध्ये आल्यानंतर या क्षणिक सुखाच्या भोवती, या भौतिक सुखाच्या भोवती आम्ही अशा प्रकारे गुंतलेलो आहोत की आम्हाला कशाचेच ध्यान राहत नाही. आम्हाला फक्त काय दिसते, तर फक्त क्षणिक सुख आणि ज्या क्षणभंगूर ज्या गोष्टी आहेत त्याकडे आम्ही आकर्षित होत जातो. कधी कधी तक्रार सुद्धा येते की हो ताई, देवांनी सांगितलं की संतांनी सांगितलं की तुम्ही नामजप करा, सत्कर्म करा, पण वेळ कुणाला आहे. आणि म्हणून या कलियुगात वेळ कोणाला आहे अशी सर्वांची या ठिकाणी तक्रार असते. तर हे सर्व तक्रार येते ते कशामुळे, ती सर्व तक्रार बनते ती त्या विषयामुळे.
त्या विकारामुळे, त्या षडरिपूंमुळे. हे षडरिपू, हे विचार, हे आपल्याला आपल्या खऱ्या सुखापासून, जे ईश्वरी सुख आहे, जे खरं संतोष, परमसंतोष सुख आहे, त्यापासून आपल्याला दूर करतात. म्हणूनच तर महाराजांनी म्हटलेलं आहे की संसार की आंधी में भजाने का डर है, भजाने का डर है. महाराज म्हणतात, विषयों की हवा छूटी, अखियों में पड़ी धूली, ममता की उड़ी काटी, सब बदन चुभी खुली, इस क्रोध की बिजली से जल जाने का डर है, संसार की आधी में बह जाने का डर है, बह जाने का डर है. राष्ट्रसंतांनी सुद्धा म्हटलं की या संसार रूपी आंधीमध्ये गुरुदेवा मला वाहून जाण्याची भीती आहे, तर तू मला तारून घे, मला यातून बाहेर काढ, अशी राष्ट्रसंतांनी मागणी केली आहे. ही नम्रता राष्ट्रसंतांनी दाखवली आहे. मग जेव्हा ते सर्व आपल्याला या ठिकाणी सहजतेने उपलब्ध होत आहे, तर मग आपण ते छोटे कार्यही करू शकत नाही का? त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागू शकत नाही का? या कलियुगात आल्यानंतर हे षडरिपू, जे माणसाचे 6 शस्त्र आपण म्हणतो, मद, दंभ, अहंकार, मत्सर इत्यादी, हे सर्व अशा प्रकारे आपल्या मनाला घासून टाकतात की आपण पुढे वाटचाल करण्याचं जे आपला मार्ग आहे तोच आपण विसरून जातो. आणि म्हणून यातून सुटायचं असेल तर एकच मार्ग आहे, तर तो म्हणजे की संतांना शरण जाणं. महाराज म्हणतात की संतांची संगती मनोमार्ग गती, आकाडावा श्रीपती येणे पंथी. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की संतांची संगती मनोमार्ग गती, आकाडावा श्रीपती येणे पंथी. म्हणजे संतांचं जर तुम्ही ऐकत असाल, ते मनोमार्ग गतीला लावत असाल, तर तो श्रीपती तुम्हाला मिळवता येते, तो ईश्वर तुम्हाला मिळवता येते. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात की संत गर्जनिया सांगे, जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे. अर्थात काय? तर संत आपल्याला सांगत आहे, तर आपण त्यांच्या मागे मागे जाणे म्हणजे ते चालत आहे आणि आपण प्रत्यक्ष त्यांच्या मागे मागे चालले नव्हे, बरं का? तर त्यांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे आपले आचार बनवणे, त्याप्रमाणे वागणे, त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच संतांचे ऐकणे होय, त्यांच्या मागे मागे चालणे होय. म्हणून राष्ट्रसंतांनी म्हटले की संतांची बोध धुळी लागो या देह कुडी, भक्तीच्या प्रेमजळी मस्त होऊ दे. अर्थात काय? तर संतांची जी धुडी आहे ती अंगाला लागावी, पण कोणती धुडी? महाराजांनी म्हटलं की संतांची बोध धुडी, अर्थात त्यांचं जे ज्ञान आहे ते आमच्या अंगी लागावं, अर्थात आमच्या आचरणात यावं, असं महाराजांचं आपल्याला सांगणं आहे. आणि म्हणून त्या संतांचं आपण सुद्धा ऐकलं पाहिजे. महाराज, अलीकडे काळ बदलत आहे आणि काळासोबत आपला व्यवहारही बदलत चाललेला आहे. या व्यवहारामध्ये व्यभिचारता, भ्रष्टाचारता, सर्व दूषितपणा भरत चाललेला आहे. आणि जर का असंच चालत राहिलं तर असंच चालत राहिलं तर आपल्या या मानव जीवनाचं साफल्य होईल का? नाही ना. मग त्यासाठी जर काही महत्त्वाचं असेल तर ते आहे सर्वप्रथम व्यवहार शुद्धी. आता व्यवहार शुद्धी कशी करावी हाही एक प्रश्न मोठा आहे. या मानवी जीवनाचं साफल्य कसं करावं हा एक प्रश्न तर आहेच आपल्या पुढे. आपल्याला माहित आहे की जे सतयुग झालं, त्रेतायुग झालं, द्वापारयुग झालं, त्यावेळी जर आपल्या मानवी जीवनाचं साफल्य करून घ्यायचं असेल, देवाची प्राप्ती करायची असेल, तर मोठमोठे व्रतवैकल्य करावे लागत होती, तपस्या करावी लागत होती, घोर साधना करावी लागत होती. पण या कलियुगात तसे करण्याची काहीही गरज नाही. तर या कलियुगात जर कोणता मार्ग असेल देवाला प्राप्त करण्याचा, मानवी या जीवनाचं साफल्य करण्याचा, तर तो आहे त्या प्रभूचं नामस्मरण. भागवत महापुराणात सुद्धा याचा उल्लेख झालेला आहे की कलियुगात नुसतं देवाचं कीर्तन केल्याने, त्या रामनामाचा जप केल्याने आपल्या मानवी जीवनाचं साफल्य होऊ शकतं. वाल्या कोळीचा महर्षी वाल्मिकी झाला कशाने? केवळ रामनामाच्या जपाने. ज्या संतांनी त्याला सांगितलं की तू रामनामाचा जप कर, तेव्हा खऱ्या अंतकरणाने वाळ्या कोळीने त्या रामनामाचा जप केला आणि त्याचमुळे
तो वाल्या कोडीचा महर्षी वाल्मिकी झाला आणि त्याच्या व्यवहारात शुद्धता यायला लागली. या कलियुगात जर का आपल्याला आपल्या व्यवहारात शुद्धता आणायची असेल, खरोखरच आपल्या मानवी जीवनाचं आपल्याला साफल्य करायचं असेल, तर त्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची सामुदायिक प्रार्थना. सामुदायिक प्रार्थना म्हणजे काय? आपणा सर्वांनाच माहीत आहे की सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व किती आहे. महाराज सामुदायिक प्रार्थनेचं वर्णन करताना म्हणतात, सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना. सर्व धर्माचा समन्वय ज्या ठिकाणी आहे, सर्व धर्म एक आहे ही भावना ज्या ठिकाणी आहे, ती प्रार्थना म्हणजे सामुदायिक प्रार्थना. महाराज म्हणतात, सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय. या सामुदायिक प्रार्थनेला महाराजांनी विश्व शांतीचा उपाय म्हटलेला आहे. पुढे महाराज म्हणतात, लोक सुधारणेचे विद्यालय. सामुदायिक प्रार्थनेला महाराजांनी लोक सुधारणेचे विद्यालय म्हटलेले आहे. आपल्याला माहित आहे, जसं एखादं लहान मूल विद्यालयात जातो, शाळेत जातो, तर तेव्हा त्यावेळी योग्य ते संस्कार केले जातात, त्याला व्यवहारिक ज्ञान शिकवलं जातं, त्या ठिकाणी त्याला संसारिक ज्ञान शिकवलं जातं, त्याला जे मराठी असते, गणित असते, सर्व विषय शिकवले जातात. त्याचप्रमाणे ही सामुदायिक प्रार्थना सुद्धा एक विद्यालय आहे, पण कशाचं? तर लोकसुधारणेचं. आता लोकसुधारणेचं विद्यालय म्हटल्यावर या ठिकाणी आपल्याला काय शिकवलं जाते, तर त्याचंही वर्णन महाराज पुढे करतात. शिस्त, शांती, गांभीर्यादी गुण, उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान, लाभे मानव्याचे शिक्षण, प्रार्थने माझी. या प्रार्थना मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो, त्यावेळी ही शिस्त, शांती, गांभीर्य आपल्या अंगी येते. ती प्रार्थना होईपर्यंत आपण शिस्तीने बसतो, शांत बसतो, गांभीर्याने बसतो. शिस्त, शांती, गांभीर्यादी गुण, उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान. या प्रार्थनेमधून आपल्याला कसं उठायचं, बसायचं, बोलायचं हे ज्ञान सुद्धा प्रार्थनेमध्ये मिळते. उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान, लाभे मानव्याचे शिक्षण, प्रार्थने माझी. हे सर्व जे मानव्याचे शिक्षण आहे, जे व्यवहाराचे शिक्षण आहे, जे म्हणजे लोक सुधारणेचं शिक्षण, हे या ठिकाणी आपल्याला मिळत आहे, सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून मिळत आहे. खरं सांगायचं झालं ना, तर महाराजांनी हे जे प्रार्थनाष्टक लिहिलेलं आहे, त्या प्रार्थनाष्टकात जर तुम्ही बघितलं तर या समाजात मानव कुठे बसावा, कुठे उठावा, त्याचं बोलचाल कसं असावं, लहानांशी कसं वागावं, मोठ्यांशी कसं वागावं, हे सर्व काही महाराजांनी या सामुदायिक प्रार्थनेत सांगितलंय. मानवी जीवनाचं सार, मानवी जीवनाचं साफल्य हे त्या प्रार्थनाष्टकात आहे महाराज. खरोखरच म्हणून सामुदायिक प्रार्थना जर आपण केली ना, तर मानवी जीवनाचं साफल्य होतंच. पण केव्हा? जेव्हा आपण ती सामुदायिक प्रार्थना केल्यानंतर ते विचार, ती शक्ती आपल्यामध्ये आत्मसात करू, आपण अंगीकारू, तेव्हाच आपल्याला ती सामुदायिक प्रार्थनेचा खरा लाभ मिळेल, आपल्या मानवी जीवनाचं साफल्य होईल. अर्थात मला सांगायचं आहे की नुसतं संतांचं नाव, संतांनी सांगितल्याप्रमाणे वागल्याने किंवा ते फक्त आपल्या डोक्यातच ठेवून होत नाही. तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं की ते आचरणातही यावं. आचरणात आणणं हे फार गरजेचं असतं महाराज. कारण मुठभर विचारांपेक्षा कणभर आचरण हे श्रेष्ठ असतं. एकदाचा प्रसंग आहे. एक मुलगी असते, सुशिक्षित मुलगी असते. मग ती मुलगी सुशिक्षित असते, तिचं शिक्षण संपते. नंतर घरचे विचार करतात की आता मुलीचं आपण लग्न केलं पाहिजे. मग मुलीच्या लग्नाविषयी सर्वजण स्थळ शोधू लागतात. शेवटी एक सुंदर स्थळ सापडते. मग मुलीचं लग्न जुळल्यानंतर तिचं लग्न होते, मुलगी सासरी जाते. मुलगी सासरी गेल्यानंतर ती एक प्रथा असते ना की मुलीला सासरच्या लोकांसाठी काहीतरी पदार्थ बनवायचा असतो, गोडधोड पदार्थ बनवायचा असतो. तर झालं, मग घरच्यांनी सांगितलं सासरच्या मंडळींनी की तुम्ही एक पदार्थ बनवा आम्हा सर्वांसाठी. पण ही मुलगी असते अभ्यासात हुशार, हिने कधी घरी स्वयंपाक केलेलाच नसतो.
मग ही विचार करते की आता आपण करावं तर काय. खूप विचार केल्यानंतर ती बाजारात जाते आणि बाजारातून एक व्यंजन बनवण्याचं पुस्तक घेऊन येते. त्या पुस्तकामध्ये ती एका व्यंजनाची विधी बघते आणि ते व्यंजन बनवण्याचा प्रयत्न करते. झालं, तिला शिरा तयार करायचा असतो. ती बघते जसं जसं साहित्य आहे, रवा आहे, साखर आहे, सर्व साहित्य ती गोळा करते आणि ते बनवण्यास सुरुवात करते. झालं, तिने पदार्थ तयार केला आणि सासूबाईंजवळ नेऊन दिला की सासूबाई, मी हा पदार्थ बनवलेला आहे, तुम्ही चव घेऊन बघा. तेव्हा काय झालं की सासूबाईंनी त्या वाटीतला एक घास घेतला, त्याची चव घेऊन बघितली तर ती चव काही समजेना. का? कारण की तो जो शिरा होता तो कच्चा होता, तो शिजलेला नव्हता, तो पकलेला नव्हता. मग सासूबाईला विचार पडला की हे असं कसं झालं. मग त्यांनी आपल्या त्या सुनबाईला विचारलं की सुनबाई, तू हा शिरा कसा बनवला. तेव्हा ती सुनबाई सांगते की आई, मला स्वयंपाक करता येत नाही. मी ते पुस्तक आणलं होतं ना बाजारातनं, तर त्यातच बघितलं आणि त्यात जसं जसं सांगितलं होतं मी तसं तसं केलं. सासूबाईला विचार पडला. तिने थोडा विचार केला आणि म्हटलं की ते पुस्तक दाखव मला. त्यानंतर सासूबाईने ते पुस्तक बघितलं. पण असतं काय की त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं नसतं की तुम्ही गॅस पेटवा. तेव्हा सासूबाई सुनीला विचारते की सुनबाई, जेव्हा तू शिरा बनवत होती तेव्हा तू गॅस पेटवला होता का. तेव्हा सुनबाई म्हणते, नाही आई, पुस्तकात तर लिहिलंच नव्हतं. असंच आहे, या ठिकाणी जरी विनोद निर्माण होत असला पण सांगायचंही आहे की जसं त्या मुलीने शिरा बनवला, सर्व साहित्यही प्रमाणात टाकलं, पण गॅसच पेटवला नाही. मग जोपर्यंत तिने गॅस पेटवला नाही आणि म्हणून तो जो पदार्थ होता तो शिजला नाही, त्याला चव आली नाही. त्याच प्रकारे मानवी जीवनाचं आहे महाराज. आपण संतांचे विचार घेतले, संतांचं ऐकलं, पण ते जर आपण आपल्यातली जी आत्मसात रूपी ज्योत आहे, आपल्यातली जी ज्ञानरूपी ज्योत आहे, ती पेटवून जर आत्मसात केलं नाही ना, तर त्याला काही अर्थच उरत नाही. मग आपल्या जीवनाचं सुद्धा असंच असफल्य होऊन जातं. आणि म्हणूनच यासाठी गरज आहे की आपण आचरण करावं. आणि महाराज सुद्धा म्हणतात की सत्य आचरणा वाचूनी मुक्त होतो का कोणी. म्हणूनच हे संतांचं सांगणं तर आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की आपण तसं आचरण करावं, त्याचा आपल्या जीवनात आपण तसं अंगीकारावं. ज्या प्रकारे सामुदायिक प्रार्थना आहे, महाराज सामुदायिक प्रार्थनेसाठी सांगतात, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा, मतभेद को भुला है मंदिर यह हमारा. हे सामुदायिक प्रार्थना म्हणजे या भूतलावर स्वर्ग निर्माण करणारी एकमेव प्रार्थना म्हणजे सामुदायिक प्रार्थना. आणि म्हणून सामुदायिक प्रार्थनेचा जेवढा तुम्ही अर्थ समजून घ्याल तेवढाच तुमच्या या मानवी जीवनाचं साफल्य होणार हे नक्कीच आहे. या कलियुगामध्ये काही गरज नाही आपल्याला मोठमोठे यज्ञ याग करण्याची, क्रिया नेमधर्म करण्याची. करायचं काय तर संतांनी सांगितलं आहे की हरी नाम जपा. आणि जेव्हा आपण हे हरीचं नाव घेऊ, त्या देवाचं नाव घेऊन आपण आपलं कार्य करू, तेव्हाच आपण आपल्या या मानवी जीवनाचं साफल्य करू शकू महाराज. ज्याप्रमाणे सामुदायिक प्रार्थना आहे त्याच प्रकारे ग्रामगीता सुद्धा आहे. ग्रामगीतेच्या महतीचं काय सांगावं. माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचं सर्व विवरण, त्याने समाजात कसं राहावं, कसं वागावं, सर्व काही या सामुदायिक प्रार्थनेमध्ये, या ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण त्या सामुदायिक प्रार्थनेला आपल्या जीवनात स्वीकारू, त्या ग्रामगीतेला आपल्या जीवनात स्वीकारू, आचरू, तेव्हाच या मानवी जीवनाचं साफल्य होणे शक्य आहे, अन्यथा कठीण आहे. कारण अलीकडचा जर आपण या काळाचा विचार करत गेला तर खूपच या ठिकाणी व्यभिचारमती जी आहे, जो दुष्टपणा आहे तो या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत आहे. आणि म्हणून हा जर आपल्याला कमी करायचा असेल तर त्यासाठी सत्संगाशिवाय आपल्याला पर्याय नाही. ह्या संतांची आपल्यावर खूप उपकार आहे, खूप महिमा आहे की त्यामुळे या समाजात आपल्याला काही ना काही धर्म दिसून येत आहे. आणि म्हणून एवढंच सांगेल की या सामुदायिक प्रार्थनेशी जुळा, या ग्रामगीतेला आपल्या या जीवनामध्ये आचरण्याचा प्रयत्न करा.
अन्यथा हे जीवन मोठे कठीण आहे महाराज, खूप कठीण आहे या मानवी देहाला इथून आपल्याला साफल्य करून नेणं. मोठमोठ्या संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की जर तुम्हाला या मानवी जीवनाचं साफल्य करून घ्यायचं असेल तर त्याचा एकच उपाय, आणि तो म्हणजे त्या देवाचं नाव घेणं, आपला व्यवहार शुद्ध करणं. म्हणून व्यवहार शुद्धी ही फार महत्वाची आहे. महाराज म्हणतात परमार्थ कशाचा त्याला, व्यवहार न करतो ज्याला परमार्थ कशाचा त्याला. म्हणून जर व्यवहार ज्याला कळत नाही त्याला परमार्थ काय जमणार, त्याला संसार काय जमणार. म्हणून व्यवहार शुद्धी हे फार महत्वाची आहे, आणि व्यवहार शुद्धी करिता सामुदायिक प्रार्थना ही फार महत्वाची आहे. हे विषय आहे ना, हे विषय आपल्या मनाला एकदा जर लागले ना तर यातून निघणं कठीण आहे. आणि आपलं हे जे मन आहे हे अतिशय चंचल वृत्तीचं आहे. संत बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला तरी येते पिकावर. हे मन मोठं चंचल आहे, याला एका ठिकाणी करणं म्हणजे फार कठीण आहे. म्हणून याला एका ठिकाणी जर आपल्याला करायचं असेल, आपल्याला त्या ईश्वराच्या नावाकडे वळावं लागेल, तेव्हाच हे मन जाग्यावर येईल. जसं जसं आपण एका विषयाच्या एका जाड्यात जर गेलो ना तर समोर आपण त्यात अडकत जातो. कसं काय, तर भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लाभला, संगातुनी फुटे काम क्रोध कामात ठेविला, कामातुनी जळे मोह मोहाने स्फूर्ती लोपली, स्फूर्ती लोपे बुद्धिनाश त्यामुळे आत्मनास्ती. काय म्हणतात की विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लाभला, संगातुनी फुटे काम क्रोध कामात ठेविला, क्रोधातुनी जडे मोह मोहाने स्फूर्ती लोपली, स्फूर्ती लोपे बुद्धिनाश त्यामुळे आत्मनासती. पुढे सुद्धा फार विवरण केलेले आहे. आणि म्हणून या विषयाकडून जर अलिप्त व्हायचं असेल, या षड्रिपूंपासून अलिप्त व्हायचं असेल तर त्यासाठी एकच उपाय, तो म्हणजे व्यवहार शुद्धी. आणि व्यवहार शुद्धीचा एकमात्र उपाय म्हणजे सामुदायिक प्रार्थना आणि ग्रामगीता. त्या देवाचं नाव घेतल्याने वाल्याचा वाल्मिकी झाला, तर मग आपण का नाही, आपण तुम्ही का नाही. आपण तर साधारण मानव आहोत, आपल्या जीवनाचं साफल्य तर होऊच शकतं ना. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगेल की या सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वाशी अधिकाधिक जुळा, या ग्रामगीतेशी अधिकाधिक जुळा, तेव्हाच कुठे या मानवी जीवनाचं साफल्य होणार. अन्यथा हे विषय महाराज, आपल्याला हे विषय जर दूर करायचे आहे ना तर ते त्याशिवाय होणार नाही. हे विषय जर आणखीच आले तर आपल्या या मानवी जीवनाचं असफल्य होऊन जाईल, पण साफल्याकडे वळता येणार नाही. म्हणून त्यातून जर निघायचं असेल तर सामुदायिक प्रार्थना महत्त्वाची आहे आणि ग्रामगीता महत्त्वाची आहे. मग एवढं सर्व झाल्यावरही, एवढं संतांचं आपल्याजवळ ज्ञान असल्यावरही आपण जर त्यांचं ऐकत नसेल ना तर खरोखरच वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणेच आहे की नाहक जन्म को पालिया, आता नहीं तो ठीक था, कुछ भी नहीं आकर किया, आया नहीं सा दिखता, पर पाप माथे पे लदा, दुनिया तमाशा देख कर, तुकड़ा कहे होशियार हो, गुरुनाम लेना सीख कर, गुरुनाम लेना सीख कर. महाराजांनी सांगितलं की नाहक जन्म को पालिया. काय, अरे मानवा, या कलियुगामध्ये सर्वात सोपी मार्ग आहे तो म्हणजे सेवा मार्ग, भक्ती मार्ग, देवाचं नामस्मरण. आणि हेही जर तुझकडून होत नसेल तर महाराजांनी सांगितलेलंच आहे की नाहक जन्म को पालिया. महाराज म्हणतात, पाप पुण्य करुनी जन्मा येती प्राणी, नरदेही येऊनी हानी केली. म्हणून जर या ठिकाणी आल्यावरही आपण त्या देवाचं नाव घेतलं नाही, सत्कार्य केलं नाही, आपल्या देशाची सेवा केली नाही ना तर खरोखरच नाहक जन्म को पा लिया है. कितीतरी भाग्याने, कितीतरी प्रयासाने आपल्याला हा देह मिळाला आहे आणि याचं जर तुम्हाला साफल्य करायचं आहे तर त्या संत संघाशिवाय, त्या सतसंगाशिवाय आपल्याला मार्ग नाही, आपल्याला पर्याय नाही. म्हणून महाराजांनी म्हटलं की भाग्याने लाभला देह, कुमार्गाने धाडू नको. एवढा सुंदर देह त्या देवाने आपल्याला दान दिलेला आहे, तर याला कुमार्गाने जाऊ देता कामा नये. त्या संतांनी सांगितल्याप्रमाणेच वागणे हाच यावर एक उपाय आहे. मग आतापर्यंत जे झाले ते झाले, चुका झाल्या असतील, आपण विषयात गुंतलो असतील,
काही हरकत नाही. पण महाराज म्हणतात की जे झाले ते होऊन गेले, आता पुढे पाहिजे सुधारणे. इच्छा कर्तव्य लाभती फले सर्व काही. ज्या काही चुका झाल्या असतील, जे काही आपल्याकडून चुकीचे कर्म झाले असतील ते झाले, पण आता तरी आपल्याकडे वेळ आहे म्हणून त्या सत्संगात येऊन या हरीचं नाम जपून आपण आपलं जे कार्य आहे ते सुधरवलं पाहिजे आणि आपल्या मानवी जीवनाचं साफल्य केलं पाहिजे. या मानवी जीवनाचं साफल्य जर करायचं असेल तर तोच एक उपाय आहे आणि तो म्हणजे संतांचं ऐकणं, संतांचे विचार आपल्या आचारात आणणं. म्हणून शेवटी तेच आहे की आपला जो कर्म आहे, आपला जो व्यवहार आहे हा सद्विवेकी करावा आणि चांगला करावा. म्हणून त्यासाठी सामुदायिक प्रार्थनेसारखी प्रणाली महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून मी तुम्हाला हेच सांगेल की खरोखरच या वेळी आपल्याला संतांनी जे सांगितलेलं आहे त्या पलीकडे दुसरा मार्ग नाही. ही वेळ खूप कठीण सुरू आहे, आपणा सर्वांना माहीत आहे. हे विज्ञानाचं युग आहे, हे ठीक आहे, पण त्यातही अध्यात्माशिवाय प्रगती करणे हे तर चुकीचेच आहे. विज्ञानाचं युग आहे, हे ठीक आहे, विज्ञान आपल्याला प्रगतीच्या वाटेवर नेत आहे, पण जोपर्यंत त्याला अध्यात्माची जोड लागणार नाही, तोपर्यंत आपली ही जी प्रगती आहे ही अर्धवटच राहील. आणि म्हणून पूर्ण प्रगती जर करायची असेल तर त्या विज्ञानाला अध्यात्माची जोड हवीच. कारण महाराजांनी सुद्धा सांगितलंय की अध्यात्म विज्ञान की सहयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यही सृष्टी करे हम स्वर्ग की. महाराज म्हणतात की अध्यात्म विज्ञान के सहयोग से सब हो सुखी. नुसतं विज्ञान करून चालत नाही, तर त्यासोबत आपल्याला अध्यात्माचीही जोड द्यावं लागेल. आणि जोपर्यंत आपण अध्यात्माकडे वळणार नाही, आपण अध्यात्म आपल्यात आत्मसात करणार नाही, तोपर्यंत आपली प्रगती होणं, या मानवी जीवनाचं साफल्य होणं हे अर्धवट आहे. म्हणून जर आपल्याला या मानवी जीवनाचं सार्थक करायचं आहे तर सर्वप्रथम आपला समाजही लक्षात घ्यावा लागेल. त्या समाजाला जर आपण जर सोडून फक्त आपला स्वतःचाच विचार करत असू तर आपला मानवी जीवनाचं साफल्य होणं कठीण आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं आहे की तुम्ही काहीही करू नका, फक्त आपलं जे व्यवहार आहे ते शुद्ध ठेवा आणि त्या देवाचं नाव घेत जा. या काळामध्ये देवाचं नाव घेणं कठीण आहे. म्हणते का? कारण कुणाला वेळ मिळत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपी जाईपर्यंत मानव फक्त त्याच्या कामात व्यस्त असतो. टोटली त्याचा वेळ तो फक्त आपल्या संसारासाठी असतो. आपल्या ज्या वैयक्तिक सुखी सुविधा आहे त्या पूर्ण करण्यातच चालला जातो आणि त्याला एवढा वेळ तो त्याचा त्यात बिझी असतो की देवाचं नाव घेण्यासाठी सुद्धा त्याला वेळ मिळत नाही. आणि म्हणून यावरही संतांनी आपल्याला मार्ग दाखवलाय. तो कोणता? तर महाराज म्हणतात मुखी राम नामाचे चिंतन, हाती सेवा कार्य पूर्ण, हाची आहे कार्य महान गावकरी लोकांचा. अर्थातच काय तर तुम्हाला देवासाठी अलग वेळ काढण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही काम करत असाल तेव्हा तुम्ही त्या देवाचं नाव घेत चला. संत जनाबाईंनी अतिशय सुंदर प्रकारे म्हटलेलं आहे की दडिता कांडिता तुझला गाई अनंता, हाचे छंद लागो मला रामकृष्ण गोविंदा, रामकृष्ण गोविंदा. जेव्हा कार्य करत असू तेव्हा मुखी रामनामाचं चिंतन असावं असं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आपण ते ऐकू, आपण तसं आचरू, निश्चितच आपल्या जीवनाचं साफल्य हे होणेच आहे. आपलं कार्यही सुरू असावं आणि त्या देवाचं नावही आपल्या मुखी असावं आणि तेव्हाच आपल्या या मानवी जीवनाचं साफल्य आहे. पण अलीकडे काय झाले आहे की या विषयामुळे, या विकारांमुळे, या व्यभिचारामुळे धर्मात भेद होत आहे. धर्माचं तर सोडा, पण घराघरात सुद्धा अशांतता झालेली आहे. पती पत्नीचं पटत नाही, भावाचं पटत नाही, मुला मुलींमध्ये सुद्धा झगडे भांडणं होतात. तर याचं कारण काय? याचं कारण आहे व्यवहार अशुद्धता. म्हणजे व्यवहारात अशुद्धता नसणे, व्यवहारात शुद्धता नसणे याचाच हा सर्व दुष्परिणाम आहे. म्हणून व्यवहारात शुद्धता आणायची असेल तर संतांचं ऐकणं फार गरजेचं आहे. सामुदायिक प्रार्थना फार महत्त्वाची आहे.
महाराजांनी सांगून एवढ्या चांगल्या प्रकारे त्यांचं जे साहित्य आहे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की त्याचं जर आपण वाचन करून त्याचा एक वचन जरी आपण आपल्या जीवनात अंगीकारलं ना तर आपल्या मानवी जीवनाचं साफल्यच आहे महाराज. काय आहे शेवटी महाराजांनी सांगितलंय की माटी की काया माटी मिलेगी तेरे पीछे इंसान किरत रहे. काय नाही, हा जो देह आहे हा नाशिवंत आहे. मग याचा गर्व करून काय फायदा आहे, अभिमान करून काय फायदा आहे, या विषयाच्या मागे लागून काय फायदा आहे. अहंकार जरी केला तर अहंकारांसाठी जे अभिमानी व्यक्ती असतात त्यांच्यासाठी महाराज काय सांगतात. महाराज म्हणतात, अभिमान मत कर आदमी मैं ही भला मेरा भला कुछ सोच अपने मगज में किसका अह जग में चला. रावण सरीखे शूर की मुंडी जमी में घुस गई भर जिंदगी का नाश हो सब बात आखिर फस गई. महाराज म्हणतात की जेव्हा रावणासारखा जर एवढा शूर एवढा बलाढ्य व्यक्ती जर मातीमध्ये गेला तर मग आपण तुम्ही अहंकार करून काय करणार आहे, आपला अभिमान कुठेपर्यंत टिकणार आहे. म्हणून जेवढं नम्र होता येईल तेवढं नम्र होणे हे संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे. या अभिमानाने या अहंकाराने या विषयाच्या नादी लागून आपण आपलं जे खरं संतोष सुख आहे जे खरं परमार्थ सुख आहे त्याला चुकवत आहोत महाराज. आणि म्हणून त्यातून जर सुटका करायची असेल तर तो एकमेव मार्ग म्हणजे संतांचं ऐकणे, संतांचं ऐकलेलं आपल्या आचरणात आणले आणि जेव्हा ते आचरणात येईल ना तेव्हाच या मानवी जीवनाचं खरं साफल्य आहे. या विषयाच्या नादी लागून लोक काय नाही करत, वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं करतात. ज्या व्यसनाने त्यांचं आरोग्य नष्ट, त्यांचं संसार नष्ट, त्यांचं घर नष्ट, एवढंच नव्हे तर काही समाजालाही घेऊन बुडतात. म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे की या व्यसनाच्या दूर राहा, या ज्या विषय विकार आहे यांच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करा आणि त्या देवाच्या कार्याला लागा. त्या देवाचं नाव घेऊन या समाजाची या आपल्या देशाची सेवा करा. मग आता काही जणांचा प्रश्न असेल की देहाची आधी देहसेवा करावी आपली की आधी देशसेवा करावी. देहाचं मागे लागायचं, स्वतःच्या जीवनाच्या मागे लागायचं की देशसेवेच्या मागे लागायचं. तेव्हा महाराज याचंही सुंदर विवेचन करत असतात. महाराज म्हणतात की तू आधी देहसेवाच कर, तुझा देहसेवाच कर, तुझ्या वैयक्तिक जीवनावरच लक्ष दे. पण मात्र त्यावेळी जर तुझ्या व्यवहाराने तुझ्या समाजाला त्रास होत असेल, तुझ्या इतरांना त्रास होत असेल तर त्याने तू अधोगतीलाच प्राप्त होशील. म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे की स्वतःचा उद्धार करता करता तुला समाजालाही प्रगतीच्या वाटेवर नेणे आहे. म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे की स्वतःचाही विकास करा आणि सोबत समाजाच्याही विकासाकडे आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. या माणसाला या संसारात घातल्यानंतर ह्या ज्या सर्व गोष्टींचं जे बॅलन्स ज्याला आपण म्हणतो ते ठेवणं फार गरजेचं आहे. वैयक्तिक जीवन असो किंवा सामाजिक जीवन असो या सर्वांचा ताळमेळ ठेवणे हे फार गरजेचं आहे. आपल्याला निंबू चमच्याची स्पर्धा माहीत आहे. तर निंबू चमच्याच्या स्पर्धेमध्ये कसं असतं की जो चम्मच असतो तो आपल्याला तोंडात धरावा लागतो आणि त्यावर निंबू ठेवून ते आपल्याला रेषा पार करायची असते. आणि ती रेषा पार करण्यासाठी गरजेचं असतं की तो जो निंबू आहे तो तुमच्या चमच्यातून बाहेर पडता कामा नये. जर तो निंबू चमच्यातून बाहेर पडला तर काय तुम्ही त्या स्पर्धेच्या बाहेर होऊन जाल, तिथून तुम्हाला निकाला दिला जाईल. त्याचप्रमाणे आहे की जेव्हा आपण या संसारात येतो त्यावेळी प्रत्येक गोष्टीचं जो बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, जे तारतम्यता आपण ज्याला म्हणतो ते ठेवणं फार गरजेचं आहे. मग ते समाजाशी सुद्धा आपला संपर्क असला पाहिजे. त्याचप्रकारे आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा या सामाजिक जीवनात सुद्धा आपल्याला पुढे वळता आलं पाहिजे. तो जो बॅलन्स आहे तो आपल्याला परफेक्ट ठेवता आला पाहिजे. आणि ते परफेक्ट जर ठेवायचं असेल तर त्यासाठीच आहे ही सामुदायिक प्रार्थना आणि ही ग्रामगीता. मी पासून तर आपणपर्यंतचा प्रवास म्हणजेच मानवी जीवनाचं साफल्य आहे. शेवटी काय आहे, जसे आले आहे खाली हातानेच तसेच खाली हाताने जाणे आहे. पण या जगात आल्यानंतर आपले जे कार्य आहे तेच उरणार आहे. म्हणून कोणीतरी म्हटलंय की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मागणी केलेली आहे की असा देह मिळवावा, चंदनासारखा झिजवावा, आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा, सुगंध दरवळत राहावा.
आणि जेव्हा या संसारात आल्यानंतर आपण आपले सत्कार्य ठेवू, सर्वांशी योग्य व्यवहार ठेवू, आपला विकास करू, समाजाचा विकास करू, त्यातच मानवी जीवनाचं साफल्य आहे. म्हणून महाराजांनी इतकं सुंदर त्यांचं साहित्य दिलेलं आहे. खरोखरच त्यांचं वाङ्मय जर आपण वाचलं ना आणि तसं जर आपल्या जीवनात आपण आचरण्याचा प्रयत्न केला तर त्यातच आपल्या मानवी जीवनाचं साफल्य आहे. आणि एवढं सर्व मिळूनही जर आपण ते करत नसू तर आपला हा जो जन्म आहे ना हा वायाच गेला म्हणाला. अरे या काळी सर्वात सोपा मार्ग आहे आपल्याकडे आणि तो जर आपण घेत नसू तर हे मानवी जीवन साफल्य कठीण आहे. महाराजांनी सांगितलेलं आहे की तुम्ही धर्माच्या मार्गाने चाला, सत्याच्या मार्गाने चाला. धर्म ठेवा, पण एकमेकाच्या धर्मात भेदाभेद घालू नका. तुम्हाला मानवी जीवनाचं साफल्य करायचं असेल तर या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. या विषयाच्या मागे लागणे नाही. महाराज संत ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणतात की पतंगा दीप्ती आलिंगन तेथे त्याचे अचूक मरण, तेवी मानवाचे विषयाचरण आत्मघात. म्हणजे काय तर जसे दिव्याला पतंगाने आलिंगन घेतल्यानंतर त्या पतंगाची मृत्यू अचूक ठरलेली असते, त्याच प्रकारे जर माणसाने या विषयाकडे वळला, त्याने फक्त त्या क्षणभंगूर सुखाकडे गेला तर त्याच प्रकारे त्याचे मरणही अचूक ठरलेले आहे, बिनचूक ठरलेले आहे. म्हणून याच्यातून जेवढं आपल्याला दूर होता येईल ते दूर होऊन या सत्याच्या मार्गाने चालणे, धर्माच्या मार्गाने चालणे म्हणजेच मानवी जीवनाचं साफल्य करणे. पण धर्म काय तर महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलेलं आहे की लोक धर्म ओढती, प्रसंग पडल्या कामी न येती, संग्रह करून चित्त पाहती आपुलियांचे. म्हणजे काय म्हणजे लोक धर्माच्या नावाने तर ओरडतात, पण जेव्हा खरं काम पडते, जेव्हा ते धर्म आपल्याला दाखवण्याची वेळ येते तेव्हा संग्रह ठेवून आपुलियांचे चित्त पाहत बसतात. हे धर्म नाही. म्हणून आपण जर ग्रामगीतेचा दुसरा अध्याय आहे धर्माध्ययन, तर धर्म म्हणजे काय याच्या सोप्या आणि सरळ व्याख्या महाराजांनी आपल्याला धर्माध्ययन या ग्रंथात दिलेली आहे. ग्रंथाच्या धर्माध्ययन या अध्यायामध्ये दिलेले आहे. आणि म्हणून जर तुम्हाला या मानवी जीवनाचं साफल्य करायचं असेल, खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर त्याशिवाय दुसरा मार्ग नाही, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शेवटी एवढंच सांगेल की जेवढा आपल्याशी प्रयत्न होईल या महाराजांच्या वाङ्मयाला, या साहित्याला पुढे नेण्याचा, प्रसार करण्याचा एक हातभार असू द्या. महाराजांचे हे जे वाङ्मय आहे हे प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे. हे जी ग्रामगीता आहे ही सामुदायिक प्रार्थना आहे, हे भजनी आहे, हे भाषणं आहे, हीच मानवी जीवनाचे साफल्य करणारे आहेत आणि हेच सर्वांपर्यंत आज पोहोचण्याची गरज आहे. आज विज्ञान अथांग प्रगती करत आहे. आज प्रत्येकीकडे आपल्याला दिसत आहे, विज्ञानाचे आपल्याला फायदे दिसत आहे, पण त्याचे दुष्परिणामही होत आहे. म्हणून मानवी जीवनात त्याचे दुष्परिणाम होत आहे आणि तेच कुठेतरी आपल्याला असफल्य करत आहे. म्हणून साफल्यता करायची असेल तर अध्यात्म गरजेचं आहे. मग अध्यात्म म्हणजे काय? नुसतं देवापुढे बसणे, देवाचं नाव घेत राहणे म्हणजे अध्यात्म नव्हे, तर सत्कर्म करणे, सत्याची वाट धरणे, संतांनी सांगितल्याप्रमाणे आचरणात आणणे म्हणजे धर्म आहे. आणि जेव्हा तो धर्म आपण स्वीकारू तेव्हाच आपल्या या मानवी जीवनाचं साफल्य आहे. अन्यथा या मानवी जीवनाला काही अर्थ उरणार नाही. ठीक आहे, जन्माला तर प्राणी सुद्धा येतात, पण काय जर खाणे पिणे राहणे एवढं जर मानवाचंही जर एवढं शिड्यूल बनत असेल तर एका प्राणी पक्षीमध्ये आणि मानवामध्ये काय फरक उरेल? या पृथ्वीवर अनेक योनी आहेत, अनेक पशुपक्षी आहेत, पण त्या सर्वांमध्ये विचार करण्याची शक्ती, विवेक बुद्धी ही फक्त देवाने मानवालाच दिलेली आहे. आणि म्हणून जेव्हा ही बुद्धी आपल्याला दिलेली आहे तर तिचा वापर आपल्याला करायचा आणि तो वापर कसा करायचा हे संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या काळात सर्वात सोपं आणि सरळ वाङ्मय जर कोणाचं असेल तर ते राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं आहे. एका साधारणशा व्यक्तीलाही त्यांचे शब्द समजतील एवढं सोपं महाराजांचं वाङ्मय आहे.
म्हणून प्रत्येकापर्यंत ही जी ओवी आहे, हे जे भजन आहे, हे जे वाङ्मय, हे साहित्य, हे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि जेव्हा ते पोहोचेल तेव्हाच आपला उद्धार होणे आहे, तेव्हाच या मानवी जीवनाचं साफल्य होणे आहे. या ठिकाणी आज आपणा सर्वांपुढे मला हे बोलण्याची संधी मिळाली. या फेसबुक पेजच्या माध्यमातून सुद्धा हे कार्यक्रम होत आहे. खरोखरच या आपल्याला माहीत आहे की कोरोनाची वेळ सुरू आहे, म्हणून यावेळी जमणे तर म्हणजे गर्दी करणे हे चुकीचे आहे. पण या फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण महाराजांचे विचार, त्यांचं साहित्य, त्यांचे भजने वगैरे सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. ही खरोखरच एक स्तुत्य बाब आहे. आणि म्हणून मी आभार मानते की त्यांनी या ठिकाणी मला बोलावलं आणि या विषयावर बोलण्याची संधी दिली. या विश्वामध्ये आल्यानंतर जर मानवी जीवनाचं साफल्य करून घ्यायचं असेल तर दुसरं तिसरं काही नाही, सर्वात सोपा मार्ग तोच आहे, सामुदायिक प्रार्थना आणि ग्रामगीता. मानवाला खऱ्या अर्थाने जर साफल्य व्हायचं असेल ना, तर एकदा तरी त्याने सामुदायिक प्रार्थना वाचून त्याचा अर्थ समजून आपल्या जीवनी अंगीकारावा. ग्रामगीता वाचावी, ग्रामगीता समजून घ्यावी आणि प्रत्येकापर्यंत ती ग्रामगीता पोहोचावी. याच्यातच आपली आणि आपल्या समाजाचं कल्याण आहे, आपल्या विश्वाचं कल्याण आहे. मीपासून तर आपणपर्यंतचा प्रवास म्हणजे विश्व कल्याणपर्यंतचा प्रवास म्हणजेच मानवी जीवनाचं साफल्य आहे. अध्यात्माशिवाय प्रगती नाही आहे. विज्ञान जरी तुम्ही सोबत घेतलं पण अध्यात्मही तेवढंच गरजेचं आहे. अलीकडची पिढीसुद्धा बिघडत चाललेली आहे, तर त्यांनाही जर जागेवर यायचं असेल तर सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना ही अत्यंत महत्त्वाची आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. आपण बघतो की ठीक आहे, जे कीर्तनाचा जर विषय घेतला किंवा जर भागवताचा विषय घेतला तर त्या ठिकाणी फक्त वयोवृद्ध मंडळी म्हणा किंवा वयस्कर मंडळी म्हणा हेच आपल्याला जमा होताना दिसतात, हेच आपल्याला त्यामध्ये इंटरेस्टेड दिसतात. पण जी तरुण पिढी आहे त्यांना जर आपण याविषयी म्हटलं तर त्यांचं फारसं हे कीर्तन वगैरे फारसं त्यांचं लक्ष वेधून घेत नाही. तर त्यांना काय हवं असतं तर सिनेमा हवा असतो, त्यांना चित्रपटाची गाणी हवी असतात. मग महाराजांनी सांगितलेलं आहे की ही जी पिढी आहे ही पिढी कशात ही शृंगार रस काव्यातच उलटत चाललेली आहे. म्हणून त्यांनाही जर का जाग्यावर आणायचं असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे महाराजांचं वाङ्मय. महाराजांचं वाङ्मयच महत्त्वाचं आहे, कारण की त्या सामुदायिक प्रार्थनेत, त्या ध्यान, त्या भजनात महाराजांनी कसा व्यवहार असता स्पष्ट केलेला आहे. आणि जेव्हा आपल्या व्यवहारात शुद्धता येईल तेव्हाच आपल्या मानवी जीवनाचं साफल्य होईल ना. मग आतापर्यंत झाले ते झाले, पण यापुढे आपल्याला सुधारायचं आहे, यापुढे आपल्याला साफल्य व्हायचं आहे, प्रगती करायची आहे. तर खरोखरच या मानवी जीवनाचं साफल्याकरिता महाराजांचं वाङ्मय, या संतांची संगती फार गरजेची आहे. महाराज संत कोण आहे? पण महाराज म्हणतात, हे संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से ही अब तक नहीं नीचे पड़ी. कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत ही का पून है जो आज तक जग ना ढला, आज तक जग ना ढला. या समाजामध्ये, या संसारामध्ये किती मोठा भ्रष्टाचार होतो आहे, किती पाप वाढतो आहे, पण कुठेतरी ही संतांचीच महिमा आहे की आजही आपल्या समाजामध्ये आपल्याला धर्म दिसून येतोय. म्हणून महाराजांनी म्हटलं की धन्य संतांची महिमा आली जगताच्या कामा, आली जगताच्या कामा. पण ही जगताच्या कामा केव्हा येईल? जेव्हा या जगातील लोक ती संतांची महिमा समजून घेतील, जाणून घेतील आणि आपल्या आचरणात ती आणतील, तेव्हाच त्या महिमेचा कुठेतरी खरा उपयोग झालेला आहे हे निश्चित होईल. म्हणून मानवी जीवनाच्या साफल्याकरिता एकमेव उपाय आहे, तो म्हणजे संतांनी सांगितल्याप्रमाणे वागणे. या काळात तरी यापेक्षा सोपा उपाय मला दिसत नाही. महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की सतगुरु नाम तुम्हारा दिल से प्यारा, जो जपता है जन्म सुधारा, जन्म सुधारा. महाराज म्हणतात की त्या सतगुरूच्या नावात एवढी शक्ती आहे की जर तुम्ही त्या खऱ्या अंतकरणाने घेत असाल तर झालं जीवनाचं साफल्य, दुसरं तिसरं काहीही नको. महाराज म्हणतात, चित्त परम पुनीत बनेगा जब प्रभु शरण में होगा, जब प्रभु शरण में होगा. जेव्हा त्या देवाला आपण पूर्णतः सोपवून देऊ, या संसाराची काळजी न करता, न चिंता न करता आपण त्याला आपलं बनवून घेऊ, तेव्हाच या मानवी जीवनाचं साफल्य आहे. आणि ते साफल्य
होण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला आपलं मन त्या विषयातून काढावं लागेल आणि त्यासाठी हरीचा ध्यास धरणे गरजेचे आहे. महाराज म्हणतात, मनारे ध्यास धरे हरीचा, विसरुनी लक्ष विषयाचे, मनारे ध्यास धरे हरीचा. या मनाला त्या देवाच्या नावी लावणे गरजेचे आहे. त्या देवाच्या नावी लावणे गरजेचे आहे. आणि त्या देवाच्या नावी लावल्यानंतरही आपल्याला आपले कार्य सुरू ठेवणे गरजेचे आहे. कारण की आपण आपलं वैयक्तिक जीवन जरी सुखकर करत असलो, पण जर समाजाला आपण काही देऊ शकलो नाही तर आपला काहीच अर्थ नाही. ठीक आहे, आपण जन्माला आलो, आपण खूप प्रगती केली, खूप पैसा कमवला, खूप संपत्ती केली, द्रव्यसंपत्ती जमा केली, पण समाजाला जर आपण काही देऊ शकत नसेल, जर समाजासाठी आपण काही करू शकत नसेल, तर यापेक्षा त्या ठिकाणी हीन बाब कोणतीच ठरणार नाही. म्हणून या समाजाशी आपलं काहीतरी लेणं देणं आहे हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून यासाठी आजपासूनच आपल्या लहान मुलाबाळांवर असो किंवा या तरुण पिढींना या संस्काराची गरज आहे. आणि ते संस्कार जर कोणते योग्य असतील तर ते सामुदायिक प्रार्थनेचे आहे आणि ग्रामगीतेचे. ज्या प्रकारे शाळेमध्ये आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जाते, ज्यावेळेस शाळेत ते शिकवलंच जाते, पण त्या शाळा शिक्षणाचं केंद्र आहे, त्याच प्रकारे सामुदायिक प्रार्थना हे संस्काराचं केंद्र आहे. म्हणून संस्कार पाहिजे असेल तर सामुदायिक प्रार्थनेशिवाय उत्तम मार्ग नाही. महाराजांनी या सामुदायिक प्रार्थने, या अवघ्या 30 मिनिटाच्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये सर्व धर्माचा समन्वय सांगितला आहे, सर्व सद्ग्रंथाचे सार सांगितलेले आहे. या लहानशा ग्रामगीतेमध्ये संपूर्ण समाजाला, संपूर्ण गावाला विश्वकल्याण करणारा जो एक घटक आहे तो सर्व विस्तारितपणे महाराजांनी ग्रामगीतेत मांडलेला आहे. ग्रामगीता म्हणजे काय तर महाराज सांगतात की श्री सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली त्यांची कृपादृष्टीची सावली, परंपरेने फळास आली ग्रामगीता रूपाने. ही ग्रामगीता काय आहे तर माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपादृष्टीची सावली ही ग्रामगीता आहे. आणि या ग्रामगीतेमध्ये महाराजांनी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मानवी जीवनाचं प्रत्येक विवेचन केलेलं आहे. महाराजांनी त्या ठिकाणी सर्व आश्रम कथिले आहे, समाजात राहतानीचा व्यवहार कथिला आहे. सर्व काही महाराजांनी त्या ग्रामगीतेत सांगितलेलं आहे, सामुदायिक प्रार्थनेत सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपणही सामुदायिक प्रार्थनेशी जुळले राहा, ग्रामगीतेशी जुळले राहा, संतांशी जुळले राहा आणि आपल्या सभोवताली आपल्या समाजातील लोकांना, मुलामुलींना, तरुण पिढींना या विचारांशी जेवढे होईल तेवढं त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करा, त्यांना ही विचार सांगण्याचा प्रयत्न करा. आणि कुठेतरी याला जर आपण आचरत असू तेव्हाच आपल्या या मानवी जीवनाचा काहीतरी उपयोग आहे, अन्यथा काहीच नाही. आज या ठिकाणी मला आपणा सर्वांसमोर माझे विचार मांडण्याचा जो योग घडून आला, जी संधी मिळाली, त्याबद्दल मी माझे महत्भाग्य समजते. आणि हे जो श्री संत मोजरकर महाराजचं जे फेसबुकवर जे पेज सुरू आहे त्यावर छान छान कीर्तने येत आहे, अतिशय बोधपूर्ण या ठिकाणी आपल्याला ज्ञान मिळत आहे, हे ज्ञानामृत मिळत आहे, तर ते आपण नक्की प्राशन करायला हवं. आणि थोडी का होईना, फुल नाही फुलाची पाकळी, पण आपल्या जीवनात त्याचं आचरण करून मानवी जीवनाचं साफल्य करून घ्यावं ही विनंती आहे. तर आशा करते की माझ्या अल्पमतीने मी जे काही या ठिकाणी मांडलेलं आहे त्यात चुका तर झाल्याच आहेत, पण तुम्ही त्याला सांभाळून घ्याल आणि मातापिताच्या अंतःकरणाने आपलीच एक लहान बहीण समजून, मुलगी समजून माझ्या चुकांना क्षमा कराल आणि आपल्या या जीवनामध्ये साफल्य करून घेण्याकरिता ग्रामगीतेच्या, सामुदायिक प्रार्थनेच्या या प्रणालीला आचरण कराल. तर या ठिकाणी बोलताना माझ्याकडून चुका तर झाल्याच असतील, तर त्याकरिता मी क्षमा मागते आणि तुम्ही सर्वांनी त्या माफ कराव्यात ही विनंती. आणि सर्वांना सप्रेम जय गुरु.